सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मीनाक्षी भास्कर जाधव, रोल नंबर 66 आपल्यासमोर मायक्रोटीची प्रेझेंटेशन करण्यासाठी उपस्थित आहे. आज युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मालविया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्स रिन्युएबल एनर्जी ॲप्लिकेशन फॉर ग्रीन इकॉनॉमी या विषयावर 19/1/2026 ते 24/1/2026 या कार्यकाळात पूर्ण होत आहे. तर यासाठी माझ्याकडे विषय दिलेला आहे. मायक्रो माझा विषय आहे नवीकरणीय ऊर्जेचे हरित अर्थव्यवस्थेमध्ये योगदान किंवा हरित अर्थव्यवस्थेमध्ये योगदान. या कोर्ससाठी ज्या काही कोर्स कॉर्डिनेटर म्हणून लाभलेल्या डॉक्टर धनश्री महाजन मॅडम, डॉक्टर राठी सर, डॉक्टर प्रवीणा मॅम, डॉक्टर गौरव सर या सर्वांचे तसेच सर्व पार्टिसिपेंट यांचे मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानते आणि माझं मायक्रोटीची प्रेझेंटेशनला सुरुवात करते. तर आज माझा विषय आहे नवीकरणीय ऊर्जेचे हरित अर्थव्यवस्थेमध्ये असलेले योगदान. तर आज आपल्याला अगोदर नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. त्यानंतर हरित अर्थव्यवस्था म्हणजे काय समजून घ्यावं लागेल आणि या नवीकरणीय ऊर्जेचे हरित अर्थव्यवस्थेतील योगदान काय आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी, आणि त्याच्यानंतर आपल्याला याची सुरुवात करावी लागेल. तर सुरुवातीला नवीकरणीय ऊर्जा म्हणजे ज्या ऊर्जेचा पुन्हा पुन्हा वापर करता येतो किंवा जी ऊर्जेचं पुनर्निर्माण करता येतं तिचा किंवा पुनर्निर्माण होऊ शकते जी ऊर्जा, त्याला नवीकरणीय ऊर्जा असं म्हणतात. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, जैव ऊर्जा इत्यादीचा समावेश होतो. तसेच हरित अर्थव्यवस्था म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करून करीत शाश्वत विकास साधणारी अर्थव्यवस्था म्हणजे हरित अर्थव्यवस्था होय. या हरित अर्थव्यवस्थेमध्ये हरित उद्योग, स्वच्छ ऊर्जा, सेंद्रिय शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पाणी, जंगल, माती यांचे संरक्षण, जलसंवर्धन, वृक्ष लागवड, वन संरक्षण, संवर्धन इत्यादीचा समावेश होतो. अशा पद्धतीची हरित अर्थव्यवस्था जर भारताची तयार झाली तर त्या ठिकाणी भारत हे जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या सुदृढ अशा प्रकारचं सशक्त राष्ट्र म्हणून या ठिकाणी उदयास येईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर ही नवीकरणीय ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा पर्यावरणपूरक, शाश्वत आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना देत असते आणि त्यामुळे सौर ऊर्जा, जल ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा या प्रमुख ऊर्जा स्रोतांमुळेच हरित अर्थव्यवस्थेची उभारणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे किंवा बजावली जाते. या नवीकरणीय ऊर्जेचे फायदे जर आपल्याला सांगायचे असतील तर यामध्ये पर्यावरण संरक्षण होते, शाश्वत आर्थिक विकास होतो, रोजगार निर्मिती होते, त्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर यामध्ये पर्यावरण संरक्षणामध्ये कार्बन उत्सर्जनात मोठी घट झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे हवामान बदलाचा वेग त्या ठिकाणी कमी होतो. पाणी, वायू, माती किंवा मृदा प्रदूषण कमी होते आणि जैवविविधतेचे संरक्षण त्या ठिकाणी त्यांना मिळते. तसेच शाश्वत आर्थिक विकास होत असताना स्थानिक संसाधनावर आधारित ऊर्जा निर्मितीमुळे आयात इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन जो काही ऊर्जेचा होणारा जो काही खर्च आहे तर तो खर्च त्या ठिकाणी कमी होतो किंवा स्थिर राहतो आणि ग्रामीण दुर्गम भागातील विकासाला चालना त्या ठिकाणी मिळत असते. भविष्यातील भावी पिढ्यांसाठी जी काही ऊर्जा आहे तर ती ऊर्जा टिकून राहते. तसेच स्वच्छ ऊर्जेमुळे मानवी आरोग्य चांगले राहते आणि एक सशक्त समाज, सशक्त राष्ट्र त्या ठिकाणी उदयास येते आणि त्यामुळे राष्ट्राची प्रगती मोठ्या प्रमाणात वेगाने होऊ शकते. आज भारतामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज निर्मिती वाढली असून रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होत असताना त्यामध्ये हरित उद्योगांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. तसेच ऊर्जा साठवण, बॅटरी, स्मार्ट ग्रीड यासारख्या क्षेत्रांना सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळत असताना आपल्याला दिसून येते.
म्हणजेच एकंदरीत आपल्याला या ठिकाणी स्वच्छ ऊर्जा जर मिळाली तर एक सशक्त समाज, सशक्त राष्ट्र या ठिकाणी निर्माण होईल. आणि नवीकरणीय ऊर्जा ही जर अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर त्यामुळे पर्यावरण संरक्षण, आर्थिक सामाजिक समतोल, प्रगती, रोजगार निर्मिती आणि ऊर्जा सुरक्षितता या सर्व गोष्टींवर ती सकारात्मक बदल घडवून आणू शकते. त्यामुळे शाश्वत भविष्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचा व्यापक अवलंब आवश्यक आहे. त्यासाठी सर्व स्तरातून म्हणजे शासन असेल, समाज असेल, प्रत्येक व्यक्ती असतील, या व्यक्तींनी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद.